महात्मा गांधी हे करमचंद गांधी यांचे पुत्र नव्हतेच, ते एका मुस्लिम व्यक्तीचे पुत्र होते। 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस नाही तर तो काळा दिवस म्हणून पाळला गेला पाहिजे। जनगण मन हे राष्ट्रगीत सुद्धा नाही आणि महिलांनी जर टिकली लावली नाही तर मी त्यांच्या सोबत बोलणार नाही। आता ही सगळी वाक्य एखाद्या दुसऱ्या कुठल्या सामान्य व्यक्तीने बोलली असती तर देशभरात त्याचे काय पडसाद उमटले असते याचा तुम्ही विचार करू शकता। मित्रांनो, पण ही सगळी वाक्य उच्चारली आहेत ते संभाजी भिडे गुरुजींनी आणि यानंतरही त्यांना कोणी धक्का लावण्याची हिम्मत करू शकत नाही, कारण ते संभाजी भिडे गुरुजी आहेत। असं काय कारण आहे की ज्यामुळे संभाजी भिडे गुरुजींवर कधीच कारवाई होत नाही किंवा प्रशासनाला गुरुजींना धक्का लावण्याआधी का 100 वेळा विचार करावा लागतो? चला पाहूया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी राजेंद्र भोसले आणि तुम्ही पाहत आहात माझा विशेष कार्यक्रम मंथन मराठी। मित्रांनो, एक ना एक विविध कारणांमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात असणारे व्यक्तिमत्व म्हणजे संभाजी भिडे उर्फ मनोहर भिडे गुरुजी। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले व्यक्तिमत्व। तसं पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून विविध वादग्रस्त वक्तव्यामुळे भिडे गुरुजी सतत प्रकाश झोतात असतात। मग भीमा कोरेगावचा मुद्दा असू देत किंवा ज्ञानोबा तुकोबाच्या पालखीचा मुद्दा असू देत, या पालखी प्रकरणामध्ये त्यांचा झालेला गोंधळ असेल किंवा त्यांच्या बागेतल्या आंब्याच्या संदर्भात केलेले त्यांचे विधान असेल किंवा टिकलीच्या संदर्भात विधान असेल, आता राष्ट्रगीत आणि स्वातंत्र्य दिन आणि महात्मा गांधी संदर्भातील विधान, या अशा सगळ्या विधानांमुळे ते सतत चर्चेत असतात। अगदी काही दिवसापूर्वी ज्ञानोबा तुकोबापेक्षा मनू हा श्रेष्ठ होता अशा प्रकारचे विधान भिडे गुरुजींनी केलं होतं। या सर्व विधानांमुळे त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहे, अनेकदा त्यांचा विरोध सुद्धा केला गेला। त्यांच्यावर कुठलीही ठोस कारवाई होताना आपल्याला दिसत नाही। मित्रांनो, अशी कुठली शक्ती भिडे गुरुजींकडे आहे की ज्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होत नाही? हे समजून घेण्याआधी भिडे गुरुजी नेमके कोण आहेत चला जाणून घेऊया। संभाजी भिडे सांगलीत राहतात। त्यांचे वय 80 वर्ष आहे। त्यांचे मूळ नाव मनोहर असं आहे। संभाजी भिडे यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगलीतले तत्कालीन प्रमुख कार्यकर्ते बाबाराव भिडे यांचे ते पुतणे आहेत। संभाजी भिडे हे 1980च्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते। तसंच त्यांचं शिक्षण MSc पर्यंत झालेलं आहे। संभाजी भिडे यांनी सांगलीतील संघाच्या बांधणीचं काम सुरू केलं होतं, पण काही वाद झाल्यानंतर त्यांची दुसऱ्या जिल्ह्यात बदली करण्यात आली, पण बदलीच्या ठिकाणी ते हजर झाले नाहीत। त्यांनी सांगलीमध्ये प्रतिसंघ स्थापन केला होता। तसंच संघाच्या दसरा संचलनाला पर्याय म्हणून दुर्गामाता दौड त्यांनी सुरू केली होती। बाबरी मशीद आणि राम जन्मभूमी वाद उफाळला होता तेव्हा भिडे यांच्या श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला होता। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या हिंदुत्ववादी संघटनेला अभिप्रेत असलेला इतिहास ते सांगत असतात। यामुळे राजकीय प्रतिष्ठा हवी असलेले समाजातील विविध स्तरातील लोक त्यांच्या संघटनेत सहभागी झालेले आपल्याला बघावयास मिळते। जून 2017 मध्ये पुण्यामध्ये ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखीच्या मार्गात अडथळा आणल्याचा आरोप भिडे यांच्या कार्यकर्त्यांवरती आहे। तसेच 2009 मध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि इतर काही संघटनांनी जोधा अकबर या सिनेमाला विरोध केला होता। यातून सांगली, कोल्हापूर, सातारा या भागात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुद्धा झाला होता। श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेची स्थापना 1984 ला झाल्याची नोंद या संघटनेच्या वेबसाईटवरती बघावयास मिळते। हिंदू समाजाची उगवती तरुण पिढी ही छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज रक्तगटाची बनविणे हेच श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानाचे ध्येय आहे असं या संघटनेच्या वेबसाईटवरती म्हटलेलं आहे। याबरोबरच श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थाननं रायगडावरती 32 मन इतक्या वजनाच्या सोन्याचं सिंहासन बनवण्याचा संकल्प केला आहे। धर्मवीर संभाजी महाराज बलिदानास मास, दुर्गामाता दौड, धारातीर्थ यात्रा असे विविध उपक्रम राबवले जात असल्याचं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वेबसाईटवरती आपल्याला बघावयास मिळते। भिडे गुरुजींकडे असलेली पॉवर म्हणजे त्यांची शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना, कारण भिडे गुरुजींचं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना आणि त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे विचार कानाकोपऱ्यात पोहोचण्याचे काम संभाजी भिडे करत असतात आणि त्यांचे यामध्ये लाखो अनुयायी महाराष्ट्रभर तयार झालेले आहेत।
आणि त्यांचा थेट इम्पॅक्ट महाराष्ट्राच्या राजकारणावर सुद्धा पडताना दिसतो। अगदी 2014चे वर्ष तुम्हाला आठवत असेल तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा रायगडाच्या पायथ्याशी त्यांची भेट घेतली होती। देवेंद्र फडणवीस असू देत किंवा उद्धव ठाकरे, जयंत पाटील यांच्यासारखे अनेक मोठे दिग्गज नेते आपल्याला आजही संभाजी भिडे यांच्या मागे उभे राहिलेले पाहायला मिळतात। मित्रांनो, त्यांच्याशी थेट संबंध नसला तरी अगदी इन्फोसिसच्या सुधा मूर्ती सुद्धा यांनी संभाजी भिडे यांची भेट घेतलेली आहे। राजकारणाच्या अनेक तगड्या मोठ्या राजकीय व्यक्ती ज्या थेट त्यांचे समर्थन करत नसले तरी त्यांचा विरोध सुद्धा ते करत नाहीत आणि याच गोष्टीतून आपल्याला संभाजी भिडे यांची ताकद लक्षात येते। यातून आपल्याला संभाजी भिडे यांचे राजकीय वर्चस्व, राजकारणामध्ये असलेले त्यांचे वजन पाहायला मिळते। सांगली व पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये त्यांना मानणारा लाखोंचा वर्ग आहे। मग आपण त्यांच्यावर कारवाई करून आपल्या हक्काची वोट बँक गमावण्याची भीती सध्याच्या राजकीय नेत्यांना वाटते। त्यामुळे त्यांच्यावर कुठलीही ठोस कारवाई झालेली पाहायला मिळत नाही। म्हणून त्यांचे वादग्रस्त विधान आता कमी होण्याचे नाव घेत नाही, ते दिवसांदिवस वाढतच जात आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन। धन्यवाद।